Hi, welcome to Account Plus with Professor Sumit Chavan. 12 Commerce Maharashtra Board Bookkeeping and Accountancy. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने पार्टनर्स पॅनल अकाउंटला सुरुवात करणार आहोत. कोणत्याही प्रकारचं अकाउंट सोडवत असताना आपल्याला दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट गिव्हन, काय इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेमने प्रोव्हाइड केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट व्हॉट टू प्रिपेअर, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे कोणतं अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे हे त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पार्टनर्स फायनल अकाउंट सोडवत असताना प्रॉब्लेमच्या माध्यमातून तुम्हाला ट्रायल बॅलेन्स आणि ॲडजस्टमेंट दिलेली असते. त्या ट्रायल बॅलेन्स आणि ॲडजस्टमेंटच्या आधारावर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेले असते. परंतु आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट सोबत त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट हे आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स निघतो, तो बॅलन्स आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉसच्या नावाने PNLला आपण ट्रान्सफर करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जेव्हा बॅलन्स निघतो त्याला नेट प्रॉफिट आणि नेट लॉस म्हणून तो बॅलन्स आपण बॅलन्स शीटला डायरेक्ट ट्रान्सफर केला असता कॅपिटल अकाउंट सोडवत असताना किंवा बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट लिहित असताना गडबड होण्याची, चुका होण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस डायरेक्ट बॅलन्स शीटला ट्रान्सफर न करता तो पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करून पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स काढून तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला असता आपल्याला अकाउंट सोडवण्यास मदत होऊ शकते. आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट सोडवणं कंपल्सरी नसताना त्या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांपैकी एक अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी प्रिपेअर करावं लागतं. या ठिकाणी एक मुद्दा असा तयार होतो की सर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कधी आणि पार्टनर्स करंट अकाउंट कधी. यामध्ये कॅपिटलचे दोन मेथड असतात. एक फिक्स कॅपिटल मेथड, ज्यामध्ये कॅपिटलची जी राशी आहे, कॅपिटलची जी अमाऊंट आहे ती कधीच बदलत नाही, ती फिक्स असते. अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलं जातो. मग सर ओळखायचं कधी की फिक्स कॅपिटल मेथड आहे की आणि कोणता मेथड आहे? तर हे ओळखण्यासाठी जेव्हा प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिलेला असतो तेव्हा आपण समजायचं की हा फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे आणि तेव्हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट न ओपन करता आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागतं. दुसरा कॅपिटलचा मेथड आहे फ्लॅक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता हा मेथड कसा ओळखायचा? ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिलेलं नसतं त्यावेळेस समजून जायचं की हा प्रॉब्लेम फ्लॅक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा दिलेला आहे. मग त्या आधारे आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट न प्रिपेअर करता त्याच्या जागी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केला जातो आणि त्याचा बॅलन्स पुन्हा बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केला जातो. आता आपण पाहणार आहोत व्हॉट गिव्हनमधील ट्रायल बॅलन्स. या ट्रायल बॅलन्सला जनरली दोन बाजू असतात. पहिली बाजू डेबिट आणि दुसरी बाजू क्रेडिट. या डेबिट बाजूमध्ये एक्सपेन्सेस, असेट आणि ड्रॉइंग दिलेली असते. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंटसुद्धा बघायला मिळू शकतो. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमध्ये येणाऱ्या एक्सपेन्सेसचे दोन कॅटेगरीजमध्ये डिवायडेशन असतं. पहिलं कॅटेगरी डायरेक्ट एक्सपेन्सेस, दुसरी कॅटेगरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. या डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्या ठिकाणी रॉ मटेरियलचं परचेस किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस त्या ठिकाणी येऊ शकतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये त्या ठिकाणी चार प्रकार पुन्हा पडतात. ते म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि फायनान्स एक्सपेन्सेस. याच्यामध्ये जर आपण फॅक्टरी एक्सपेन्सेस पाहिलं तर हे त्या ठिकाणी फॅक्टरीशी संबंधित असतात, परंतु प्रोडक्शनशी डायरेक्टली संबंधित नसतात. जसं गुड्स परचेस आणि त्या परचेसवर केलेलं कॅरेज, जसं कॅरेज इनवर्ड आहे किंवा नुसतं कॅरेज आहे, हे त्या ठिकाणी काय फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर कस्टम ड्युटी, ऑक्ट्राय ड्युटीज, हे सगळं त्या ठिकाणी
फॅक्टरीशी संबंधित असलेले खर्च आहेत, परंतु इनडायरेक्टली फॅक्टरीशी संबंधित करतात. ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये ऑफिस रेंट, सॅलरीज आणि जे काही ऑफिसमध्ये होणारे खर्च आहेत हे सगळं खर्च ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये मोडतात. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये ॲडव्हर्टाईज करणं, जाहिरात करणं, त्याच्यानंतर डिस्काउंट देणं, त्याच्यानंतर सेल्स कमिशन देणं, हे सगळं सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये येतं. फायनान्स एक्सपेन्सेसमध्ये इंटरेस्ट देणं किंवा इंटरेस्ट घेणं, हे त्या ठिकाणी फायनान्स एक्सपेन्सेसमध्ये इंटरेस्ट देणं किंवा फायनान्सशी संबंधित असलेले इतर जे काही एक्सपेन्सेस आहेत हे सगळं त्याच्यामध्ये मोडत असतात. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सला दुसरी बाजू असते ती म्हणजे क्रेडिट बाजू. या क्रेडिटमध्ये इन्कम, लायबिलिटी आणि कॅपिटल येतं. या व्यतिरिक्त पार्टनर्स करंट अकाउंटसुद्धा येऊ शकतं. तर यामध्ये जे काही इन्कम आहे या इन्कमचे दोन पुन्हा भाग पडतात. जसं एक्सपेन्सेसचे दोन भाग पडतात तसे इन्कमचे दोन भाग पडतात. एक डायरेक्ट एक्सपेन्सेस, एक डायरेक्ट इन्कम आणि दुसरा इनडायरेक्ट इन्कम. ह्या डायरेक्ट इन्कममध्ये फक्त एकच इन्कम मोडतो, तो म्हणजे सेल्स. आणि इनडायरेक्ट इन्कममध्ये त्या ठिकाणी सर्व प्रकारचे अदर दॅन सेल्स सर्व प्रकारचे जे इन्कम आहेत ते इनडायरेक्ट इन्कममध्ये त्या ठिकाणी मोडतात. आता आपण पाहणार आहोत की हा जो ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला असतो तो प्रिपेअर करायला सांगितलेल्या अकाउंटमध्ये कशा प्रकारे आपण प्रिपेअर करायचं. त्याच्यामध्ये पहिलं अकाउंट असतं ट्रेडिंग अकाउंट. या ट्रेडिंग अकाउंटला दोन बाजू असतात, एक डेबिट बाजू तर दुसरी क्रेडिट बाजू. मगाशी आपण एक्सपेन्सेसच्या जे प्रकार बघितले त्या प्रकारमधून जो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमधला फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे, हे दोन एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू जर आपल्याला पाहायची झाली तर ओपनिंग स्टॉक परचेस, त्याच्यातून परचेस रिटर्न असेल तर आपण लेस करायचा. त्याच्यानंतर येऊ शकतं तुमचं वेजेस, त्याच्यानंतर असू शकते कस्टम ड्युटी, कोल, गॅस, वॉटर, हे सगळं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमधील फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये मोडत असतात आणि म्हणून हे त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला जाईल. पुन्हा एकदा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा एक घटक तो म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची दुसरी बाजू असणार आहे ती म्हणजे क्रेडिट. आणि या क्रेडिटमध्ये दिलेल्या ट्रायल बॅलन्समधून फक्त दोनच गोष्टी येऊ शकतात, ते म्हणजे एक सेल्स आणि दुसरा क्लोजिंग स्टॉक. जनरली क्लोजिंग स्टॉक हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये बघायला मिळतं आणि म्हणून एकच एलिमेंट त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्समधून आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येते, ते म्हणजे सेल्स, जे की डायरेक्ट इन्कम म्हणून आपण म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा ट्रेडिंग अकाउंटप्रमाणे दोन बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. आपण डेबिट ट्रायल बॅलन्समधून ह्या P&L अकाउंटच्या डेबिटला कोणकोणते एलिमेंट ट्रान्सफर होतात हे आपण पाहणार आहोत. जो समजा ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करत असताना आपल्याला ग्रॉस लॉस आला, हा ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केला जातो. त्याच्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस, हे तिन्ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केलं जातं. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला काय ट्रान्सफर केलं जातं ट्रायल बॅलन्समधून हे आपण पाहणार आहोत. समजा ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट झाला तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला जातो आणि त्या व्यतिरिक्त होणारे सर्व प्रकारचे इनडायरेक्ट इन्कम त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केले जातात. आता इनडायरेक्ट इन्कम कोणकोणते असू शकतात, त्याच्यामध्ये रेंट रिसीव, कमिशन रिसीव किंवा डिस्काउंट रिसीव. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी P&L अकाउंटच्या क्रेडिटला जात असतात, इनडायरेक्ट इन्कममध्ये त्या ठिकाणी मोडत असतात. पुन्हा एकदा ट्रायल बॅलन्समधून जे जे काय डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेत, फॅक्टरी एक्सपेन्सेस दिलेत, ते जातील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. जे सेल्स दिलेला आहे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला तो जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये
जे ट्रान्सफर होतं ट्रायल बॅलन्समधून ते म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि फायनान्स एक्सपेन्सेस. म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या 4 पैकी 3 घटक हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होतं. पुन्हा एकदा ट्रायल बॅलन्समधून जे क्रेडिटला इन्कम दिलेलं आहे, जे इनडायरेक्ट इन्कम आहे, ते त्या ठिकाणी तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल. पुढे आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं असतं बॅलन्स शीट, परंतु ह्या बॅलन्स शीट सोपी जावी म्हणून आपण प्रिपेअर करतो ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. मागे आपण पाहिल्याप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तेव्हा बनवू जेव्हा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट मेथड सांगितलेलं असेल, आणि करंट अकाउंट आपण तेव्हा प्रिपेअर करू जेव्हा फिक्स कॅपिटल मेथड चा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायला दिलेला असेल तेव्हा. साध्या भाषेत सांगायचं असेल, जर प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आलं तर आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट सोडवायचं आहे, आणि जर प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट विचारलेलं नसेल तर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं असतं. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणे ह्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला सुद्धा 2 बाजू असतात. पहिली बाजू म्हणजे डेबिट आणि दुसरी म्हणजे क्रेडिट. जर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करत असू तर आपल्याला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला फक्त आणि फक्त ड्रॉइंग येते, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ओपनिंग कॅपिटल बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये आलेला कॅपिटल बॅलन्स आपल्याला घ्यायचा असतो. परंतु आपण जर करंट अकाउंट प्रिपेअर करत असू तर करंट अकाउंटच्या डेबिटला ड्रॉइंग, आणि जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला करंट अकाउंट विचारलेला असेल तर तो डेबिटचा करंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केला जातो. ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट बॅलन्स आपण आता पाहणार आहोत. तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटमधून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला फक्त आणि फक्त ओपनिंग करंट अकाउंटचा जर बॅलन्स दिला असेल तर येऊ शकतो. पुन्हा एकदा पार्टनर्स करंट अकाउंट असेल तर त्या ठिकाणी ओपनिंग करंट अकाउंट आणि ड्रॉइंग हे डेबिटला येऊ शकतं, आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला फक्त आणि फक्त ओपनिंग करंट अकाउंट येऊ शकतो. आता पार्टनर्स करंट अकाउंट डेबिटला पण येतोय, क्रेडिटला पण येतोय. मग डेबिटचा कधी? जर ट्रायल बॅलन्सला डेबिटला करंट अकाउंट असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला करंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स जाईल, आणि जर पार्टनर्स करंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला ट्रायल बॅलन्सचे असेल तर तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या सुद्धा क्रेडिटला ट्रान्सफर केला जाईल. आणि जेव्हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करतो तेव्हा पार्टनर्स कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स हा नेहमी क्रेडिटलाच बघायला मिळेल, कारण पार्टनर्स करंट अकाउंट कॅपिटल हा एक प्रकारची लिॲबिलिटी आहे, आणि लिॲबिलिटी आणि इन्कम याला ओपनिंग बॅलन्स नेहमी क्रेडिटला असतो. एक्सपेन्सेस आणि असेटला ओपनिंग बॅलन्स नेहमी डेबिटला दिलेला असतो, आणि म्हणून कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स हा नेहमी फक्त आणि फक्त क्रेडिटला तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण जेव्हा प्रिपेअर करू तेव्हा डेबिटला फक्त आणि फक्त ड्रॉइंग येईल, आणि क्रेडिटला फक्त आणि फक्त कॅपिटल येईल. त्याच्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेली असते. बॅलन्स शीटला मात्र डेबिट क्रेडिट साईट नसते, तर बॅलन्स शीटला असते लॅबिलिटी आणि असेट साईट. मग दिलेल्या ट्रायल बॅलन्समधून ह्या बॅलन्स शीटमध्ये काय काय ट्रान्सफर होणार आहे हे आपण पाहणार आहोत. जर त्या ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंट ओपन केला असेल तर कॅपिटल अकाउंटचा जो क्लोजिंग बॅलन्स येईल तो क्लोजिंग बॅलन्स त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जातो. परंतु आपण जर पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केला असेल आणि तो करंट अकाउंटचा बॅलन्स जर डेबिट बॅलन्स आलेला असेल तर तो असेटला जाईल, आणि जर क्रेडिट बॅलन्स आलेला असेल तो लॅबिलिटीला जाईल. आता डेबिट बॅलन्स म्हणजे काय आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट बाजू मोठी असणे म्हणजे लॉस होणे, आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिट बाजू मोठी असणे म्हणजेच प्रॉफिट होणं. त्या ठिकाणी पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये आलेला असेल तर तो लॅबिलिटीला ट्रान्सफर होईल. जर ट्रायल बॅलन्सला इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स किंवा प्री रिसिव्ह इन्कम अशी जर एलिमेंट आलेली असेल तर ती लॅबिलिटीला ट्रान्सफर होईल, आणि
अदर जे लिॲबिलिटीज आहेत जसं क्रेडिटर, बिल्स पेएबल, हे सगळं त्या ठिकाणी तुमच्या लिॲबिलिटीला ट्रान्सफर होईल. ट्रायल बॅलन्समधून जे जे काय असेट दिलेले आहेत, आता लिॲबिलिटीमध्ये आपण जर पाहायचं झालं तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला सर्व प्रकारच्या लिॲबिलिटी दिलेल्या असतात आणि असेट जर पाहायचं झालं तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेट दिलेले असतात. तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमधून हे जे काय असेट आहेत, हे असेट आपल्या असेट बाजूला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. मग त्यामध्ये क्लोजिंग बॅलन्स ऑफ करंट अकाउंट, जर क्लोजिंग बॅलन्स ऑफ करंट अकाउंट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर डेबिट बॅलन्स आला असेल करंट अकाउंटला, म्हणजे डेबिट बाजू जर मोठी असेल तर तो बॅलन्स क्रेडिटला निघणार आहे, ज्याला आपण डेबिट बॅलन्स म्हणू. हा डेबिट बाजूच्या डेबिट बॅलन्स जर आला तर हा डेबिट बॅलन्स त्या ठिकाणी असेटमध्ये ट्रान्सफर केला जातो. हा एक प्रकारचा लॉस असतो. त्या व्यतिरिक्त जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला प्रीपेड एक्सपेन्सेस, कोणत्याही प्रकारचा एक्सपेन्सेस प्रिपेड झाल्याचं समजलं तर ते त्या ठिकाणी तुमच्या असेटला जातं. आउटस्टँडिंग इन्कम, कोणत्याही प्रकारचं इन्कम येणे बाकी असेल तर ते त्या ठिकाणी असेटला जातं. आणि ऑदर असेट जसं फिक्स असेटमधून प्लांट अँड मशिनरी येईल, तुमचं फर्निचर येईल, बिल्डिंग येईल, त्याच्यानंतर स्टॉक असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, त्याच्यानंतर डेटर असेल, बिल्स रिसेबल असेल, या प्रकारचे ज्या जे काय असेट आहेत ते सर्वच प्रकारचे असेट बाजूला त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतात. या सगळ्यातून आपल्याला फक्त एवढंच शिकायला मिळतंय की ट्रायल बॅलन्सचा डेबिट बाजू आपण जेव्हा रीड करतो किंवा जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे सर्व एलिमेंट ह्या त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, यांच्या डेबिटला ट्रान्सफर होत असते किंवा त्यातलं असेट हे त्या ठिकाणी असेटला ट्रान्सफर होत असते. परंतु ट्रायल बॅलन्सची जेव्हा आपण क्रेडिट बाजू रीड करतो त्यावेळेला त्याचा जो काही एलिमेंट आहे, त्याचा जो काही बॅलन्स आहे तो फक्त आणि फक्त क्रेडिट बाजूलाच ट्रान्सफर होतो. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, पी&एलच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लिॲबिलिटीलाच ट्रान्सफर होत असतो. लक्षात ठेवण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. ट्रायल बॅलन्सचा डेबिट बॅलन्स हा फक्त आणि फक्त डेबिटला किंवा असेटलाच ट्रान्सफर होईल आणि ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट बॅलन्स हा फक्त आणि फक्त क्रेडिट साईड आणि लिॲबिलिटीलाच ट्रान्सफर होईल. मग क्रेडिट साईड कोणाची? ट्रेडिंग अकाउंटची असेल, पी&एलची असेल किंवा पार्टनर्स कॅपिटल किंवा करंटची असेल. डेबिट साईड कोणाची? मग ती त्या ठिकाणी डेबिट साईड ट्रेडिंग अकाउंटची पण असू शकते, पी&एलची पण असू शकते, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंटची पण असू शकते. थँक्यू.